खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबांच्या पावलावरती पाऊल ठेवणारा माझा रयतेचा राजा होता, म्हणून तो वारकरी उठून उभा राहिला आणि बाकीच्या वारकऱ्यांनी विचारल्यानंतर त्यांना उत्तर जे दिलं ना ते उद्गार फार सुंदर होते बघा. त्या वारकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो वारकरी सांगतो, ऐका ना, आतापर्यंत ज्या ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज आले ना, त्या वेळेला मी त्या कीर्तनाला उपस्थित नव्हतो. माझं नशीब फुटकंय म्हटले, मी त्या कीर्तनाला उपस्थित नव्हतो. आतापर्यंत मी छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलंच नाही. मग माझ्या गुरुवर्यांची चिठ्ठी घेऊन जाण्याच्या निमित्ताने मला त्यांचं दर्शन होईल, मला त्यांना पाहता येईल म्हणून चाललो म्हटलं आणि जाण्याकरता निघाला. आता जाण्याकरता निघाल्यानंतर त्या काळात काही फॉर्च्युनर असेल का, स्कॉर्पिओ असेल का, इनोवा गाडी असेल का, रस्ते सुद्धा त्या काळात नीट असतील का? रस्ते सुद्धा नीट नव्हते माईबापांना. अगदी साधारण पांढरं शुभ्र वस्त्र अंगावरती परिधान केलेलं, फाटकं पागोट डोक्याला गुंडाळलेले, कानापर्यंत काठी, गुडघ्यापर्यंत खोचलेलं धोतरी आणि अगदी पायामध्ये फाटका बूट घातलेला आहे त्या वारकऱ्यानं. आणि तो वारकरी जाण्याकरता निघाला. आता जात असताना मजल दरमजल करत त्या रायगडाच्या पायथ्याशी पोहोचला. आता पायथ्याशी आल्यानंतर त्या ठिकाणी भालदार, चोपदार, किल्लेदार सगळे होते. त्या भालदार चोपदारांना विचारलं, कोण म्हटल्याच्या बरोबर वारकरी बाबांना सांगितलं, जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तनाचे श्रोता आहे, मी वारकरी आहे. आता इतका भारदस्त आवाज त्या भालदार चोपदारांचा होता ना, कोण म्हटल्याच्या बरोबर 1 किलोमीटर अंतरावरच्या झाडावरचे पक्षी उडून जात होते असा आवाज त्यांचा होता. परंतु वारकरी बाबा म्हटल्याच्या बरोबर तो आवाज खाली गेला. हातामध्ये असे भाले होते ना मायबापांनो, इतके टोकदार भाले, एखादी माशी उडत उडत यावी त्या टोकावरती बसावी तर त्या माशीचे सुद्धा 2 तुकडे व्हावेत, इतके टोकदार भाले होते. पण वारकरी बाबा म्हटल्याच्या बरोबर ते भाले आडवे झाले, भाले बाजूला टाकून दिले आणि भालदार चोपदार किल्लेदारानं त्या वारकरी बाबाचं दर्शन घेतलं. ही शिकवण कोणाची आहे? ही शिकवण माझ्या रयतेच्या राजाची आहे. माझ्या गडावरती आलेल्या वारकऱ्याचा सन्मान झाला पाहिजे.